अगं ताई तू कशी आहेस? तुम्ही बघताय का आई बाबा? काय ग ताई, तुला एकदा तरी बाबांचा विचार मनात येतो? तुला ना आता आम्ही शत्रू वाटायला लागलोय आणि ते सगळे लोक तुला एकदम सख्खे वाटायला लागलेत. खरं तर ना त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अगदी अधिपतींसहित. इरा कुठून येते ग ही ताकद हे सगळं बोलण्याची? ताई खरं बोलायला घाबरत नाही मी. त्यांना खरंच शिक्षा झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याला शिक्षा झाली पाहिजे हे सांगणारी तू कोण आहेस इरा? मी काय करायचं ते माझं मी बघून घेईन. तू नको पडूस आमच्यात. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. तुला जे पाहिजे ना ते तू कर. कारण काय आहे, मी आता काहीही बोलले तरी तुला ते चुकीचंच वाटणार आहे. पण ताई एक लक्षात घे, एक दिवस असा येईल जेव्हा तुला माझं सगळं म्हणणं पटेल, पण तेव्हा वेळ निघून गेली असेल. अक्षय ऐक ना, तू तिच्या बोलण्याचं ना जास्त मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव आहे, ती काहीही बोलते आणि मोकळी होते. अगं तू तू थोडी शांत हो ना अक्षरा. हा, समजून घे ना विषय. तू नको मनाला लावून घेऊस एवढं. अगं बाबा तुम्ही असं करायला नको होतं. अगं अक्षरा, तुझ्या काळजीपोटी केलं आम्ही हे सगळं. मला सांग, आपल्या आपल्या मुलीला सासरचे लोक मारहाण करतायत, कुठल्या आई वडिलांना सहन होईल? अगं आई पण माझ्या बाळाचा तरी विचार करायचा ना. अगं त्याचाच विचार करून केलं आम्ही हे. तुम्ही मला विचारायला हवं होतं ना. तू हो म्हणणार नाहीस याची खात्री होती का आम्हाला? आणि अक्षरा, अधिपतींचं जर तुझ्यावर खरं प्रेम असेल ना तर ते समजून घेतील, हे नक्कीच समजून घेतील. आणि नाही समजून घेतलं तर तू समजून जा की त्यांचं नाहीये प्रेम तुझ्यावर. त्यांचं आहे प्रेम बाबा माझ्यावर. मला पूर्ण विश्वास आहे आमच्या प्रेमावर. तुम्ही आता मला सांगा, कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तुम्ही? असं का विचारतेस? मला सांगा बाबा प्लीज. आनंदनगर पोलीस स्टेशन. आपल्या घरातला एकदम छोटासा इशा आहे, पण तो इशा आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला. असं काय करणार नाहीत त्या. अधिपती तुमच्या समोर आलेल्या सुनबाई आणि आमच्या समोर आलेल्या सुनबाई वेगळ्या आहेत. कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर. अधिपती, अधिपती काय कुठं हरवलाय? नाही नाही काय नाही. धक्का बसलाय काय? नाही ते अचानक तक्रार. डोळ्यावर नाही, आता कानावर तरी विश्वास ठेवा. म्हणजे काय नाही, चला. भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार करायला गेलो होतो. मला अधिपतींची काळजी वाटते, त्यांना काय वाटेल याची काळजी आहे मला. अक्षू, अक्षू, अगं तू कशाला आलीस आई? मी पण येते तुझ्या बरोबर. अगं नको आई, मी जाते. अक्षरा, तू कुठे जाणार आहेस एवढ्या रात्रीची? अगं त्याला काय झालं आई, राहू दे मी जाते. किती वाजलेत बघतेस का जरा? अगं आई, 2 जीवाची आहेस तू. मी येते तुझ्या बरोबर. टेन्शन नको घेऊस ना तू अक्षरा. आई हे सगळं कसं निसरायचं मला कळत नाहीये. अधिपतींना हे जेव्हा कळेल तेव्हा ते कसे रिॲक्ट होतील हे मला खरंच कळत नाही आई. मला टेन्शन आलं आता. अगं तुझ्यावर विश्वास आहे ना त्यांचा, मग झालं तर समजून घेतील ते तुला अक्षरा. आणि आम्ही सांगू ना त्यांना की हे सगळं जे काही झालंय ना ते आम्ही केलंय, तुझा काहीच संबंध नाहीये यामध्ये. हे बघ, आई वडील म्हणून आम्हाला राग येणं साहजिक आहे की नाही? खरं सांगायचं तर सासरच्यांनी तुझा असा छळ करावा कुठल्या आई वडिलांना सहन होईल सांग बरं? आम्ही काहीच करायचं नाही का? आई तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आत्ता अधिपतींची मनस्थिती ठीक नाहीये.
अशात जर भुवनेश्वरी मॅडमनी त्यांना काहीतरी उलट सांगितलं तर किती महागात पडेल आपल्याला, सगळं बिघडेल आई. तुम्ही खूप घाई केली आई, खूप घाई केली तुम्ही. आणि मी समजू शकते की बाबांना राग आला म्हणून ते म्हणाले की आपण तक्रार करू, कारण त्यांनी जे काही घडलंय ते बघितलंय स्वतःच्या डोळ्यात. पण तू तरी समजावायचंच नाही त्यांना, सांगायचंच तू काहीतरी. अक्षरा तक्रार केली हे चुकलं का आमचं खरंच? हो, चूक झाली आई. अगं पण बाबा दुखावले गेलेत अक्षू. आई बरोबर आहे, पण तरी सुद्धा बाबांनी हे पाऊल उचलायला नको होतं. अक्षरा पण आई तू ऐक माझं प्लीज. अधिपती, अधिपती, सुनबाईंचा विचार करतायसा? नाही. समजू शकतो आम्ही. ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम करतो तो जर चुकीचा वागला तर त्रास होणारच नाही का? पण जाऊ दे, जे झालं ते झालं, सोडून द्या आता सगळं, जाऊ दे. त्यांनी लई इशे हार्ड केलाय बरं का आईसाहेब. ते सोडून देण्यासारखा इशे नाही, मी हे विसरू शकत नाही बघा. तुम्ही राग करून घेऊ नका. सगळ्यांनी डोसकी फिरून घेतली तर कसं चालेल? चला जाऊ दे, चला निघूया. एक काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी फॅक्टरीत जातो जरा. फॅक्टरीत? एवढ्या रातच्याला? काय गरज नाही, चला घरी आणि झोपा शांतवानी. झोप उडल्या आता काय झोपणार, तुम्ही व्हा पुढे, मी येतो नंतर. कशा पाहिजे एवढा त्रास करून घेतायसा? त्यांनी माझ्या नावे तक्रार द्यायला पाहिजे होते बघा आईसाहेब. जे काय कंप्लेंट त्यांना द्यायची होती, आमचं आम्ही दोघं आयुष्यभर भांडत बसलो असतो ना, बघून घेतलं असतं. तुम्हाला कशाला मध्ये घेतलं? तुमच्या नावे तक्रार दिली मूर्खासारखी. तुम्हाला आता यायला लागलं ना, पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली ना मास्तरीनबाईंमुळं. जाऊ दे अधिपती, आता का नाही, आम्हाला सवय झाल्या सगळं सहन करायची. चला जाऊया. नाही नको, खरंच मला जरा वेळ एकट्याला राहू दे. एक काम करा, तुम्ही पाहिजे तर जाता तर मला फॅक्टरीत सोडा आणि मग तुम्ही जावा घरला. मी थांबतो जरा वेळ फॅक्टरीत, मी नंतर येतो घरला. ठीक आहे. हाय अंबाबाई, भूमीवर आलेलं संकट दूर कर बाई. लय भोगलंय तिनं आजवर, अजून काय भोगायला लावू नगस. तिला तिला सुखरूप घरला धाड. ताई, ताई, ताई. दुर्गे, हा? कशा पायी कोकलतीयास? इकडे ये. अगं ताई कुठे आहे? काय काय झालं काय? हा, ताई ताई कशा पायी कोकलतीयास? अगं ताई कुठे आहे? मला आत्ताच्या आत्ता ताईला भेटायचंय. तुला सांगू, तिच्यासाठी की नाही मी लई मोठा खजिना आणलाय. तो खजिना बघितल्यावर ताई एवढी खुश होणार आहे का नाही, काय सांगू तुला. ते कुठे आहे ताई, कुठे आहे? कशाची खुश होतीये बाई ती? खुश राहणं तिच्या नशिबातच नाही वाटत. म्हणजे असं का बोलायली सात्य तू? ताई कुठे सांग की, मला भेटायचंय, बोलायचंय तिच्याशी. भूमी घरात नाही आहे. कुठे गेल्या? ती पोलीस स्टेशनात गेली आहे. काय? पोलीस स्टेशनात ताई गेल्या? का? सोनबाईनं तिच्या विरोधात तक्रार केली आहे. त्या मास्तरनीनं ताईच्या विरोधात तक्रार केल्या? होय. त्या मास्तरनीची एवढी हिम्मत? डायरेक्ट पोलिसात गेली ती? आता बघ मी तिची कशी वाट लावते ते. अशी वाट लावेल का नाही हं? ती आयुष्यभर मला लक्षात ठेवल, बघ तू. दुर्गे अगं, काय झालं? मला कशा पायी बोलवलं इथं? काय झालंय काय? मी कधीचा बघतोय तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी तुमच्याशी बोलायला आलो की टाळताय मला. काय झालंय? तुम्ही रागावलाय का? राग नाही, वाईट वाटलं मला. कशाचं वाईट वाटलं? माझं काही चुकलंय का? तुमचं नाही, मग? तुमच्या लाडक्या सुनबाईचं. अच्छा, अक्षराचं. आणि माझ्या लाडक्या सुनबाईचं. तुमची लाडकी नाहीये ती.
वती म्हणजे आता मात्र स्वतःच्या हातानं स्वतःच्या घराचे दरवाजे बंद करते बघा. आई मला प्लीज जरासं स्पष्ट सांगाल का काय घडलंय नेमकं? पोलिसात खोटी तक्रार केली आहे तिनं. अक्षरानं तक्रार केली भाई कुणाविरुद्ध? आपल्या विरोधात. आपल्या विरुद्ध? आपल्या विरोधात म्हणजे सूर्यवंशींच्या विरोधात. काय काय तक्रार केली? ते जाच करतात, छळ करतात, त्रास देतात, मारहाण करतात. आणि हे कोण करते? सूर्यवंशी? भुवी. अच्छा, मग ती भुवनेश्वरी सूर्यवंशी नाही हे तुम्हाला माहिती आहे ना? आणि हे सगळं केलंयच की भुवनेश्वरीनं? मारहाण कधी केली नाही. आपल्याला काय माहिती आहे? माहिती आहे आपल्याला? मी ओळखते माझ्या लेकीला. हो? आणि अक्षराला ओळखत नाही तुम्ही? म्हणजे आई, अक्षरा या घरात कोणाशी कसं काय वागली आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ते किती चांगलं वागले हेही तुम्ही बघितलंय. ते सगळं जाऊ दे, पण आई, अक्षरा एक शिक्षिका आहे ना, ती कधीच खोटं बोलणार नाही, कधीच खोटं वागणार नाही, एवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण तिनं पोलिसात तक्रार केली आहे हे खरं आहे ना? मग आई, त्यामध्ये तथ्य असणार. ज्या अर्थी अक्षरा असं म्हणते त्या अर्थी तिच्याबरोबर ते झालेलं असणार. मला एवढं माहिती आहे की अक्षरा खोटं वागणार नाही, खोटं बोलणार नाही. आई, तुम्हाला मला काय माहिती आहे आपल्या माघारी भुवनेश्वरीनं काय काय केलंय? पण मला एवढं माहिती आहे की काय वाटेल ते झालं तरी अक्षरा कुणावर खोटे आरोप नाही करणार. या घरात खोटं वागायची, खोटं बोलायची सगळी मक्तेदारी तुमच्या मुलीनं घेतली आहे. आणि आई, अक्षरानं जर भुवनेश्वरी विरुद्ध तक्रार केलेली असेल ना तर चांगलं केलं त्यानं. इतकी वर्ष जे मला करायचं होतं पण मनात असून सुद्धा करता नाही आलं माझ्या मुलामुळं ना, ते फायनली अक्षरानं केलं, करून दाखवलं. अक्षरा आता मला भेटेल ना तेव्हा शाबासकी देईन मी तिला. काय? आई आणि ताई पोलीस स्टेशनात गेलेत? हो. तुम्ही जाऊ का दिलत तिला? आणि ताई तर मूर्ख आहेच आहे, पण तुम्हाला कळत नाही का बाबा? आणि आई का गेली तिच्या बरोबर? एवढे कष्ट केलेत आणि ताई काय करणार आहे तिकडे जाऊन? स्वतःची अक्कलच पाजळणार आहे ना. इरा, नीट बोल. हे बघ, ती तुझी मोठी बहीण आहे. तिच्याबद्दल असं काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. घ्या, म्हणजे आता तुम्ही मलाच बोला. नेहमी तेच करता ना. मी काय ती वाईट आणि ती काय फार चांगलं वागतीये? तू जरा गप्प बस. तुम्ही मला का गप्प बसायला लावताय बाबा? हे बघा, तुम्हीच नेहमी म्हणता की नाही की मुलींनी कसं स्वाभिमानी असलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, लढता आलं पाहिजे. आणि ताई काय करतीये? स्वाभिमान तर गहाण ठेवलाच आहे, पण सासरच्यांविरुद्ध लढण्याच्या ऐवजी तक्रार मागे घेतीये. बाबा हो, ताई कशी? ताई चांगली शिक्षिका आहे, आदर्श शिक्षिका आहे, आणि तिला तिचे विद्यार्थी मानतात आणि हा आदर्श ठेवते त्यांच्या पुढे की अन्याय झाला तर लढू नका, मागे व्हा असं. हे बघ, ती जे काय करते ना ते तिच्या संसारासाठी करते, तिच्या नवऱ्यासाठी करते. बाबा, तिच्या नवऱ्याला काहीही पडलेली नाहीये तिची. अगं असं बाबा नाही. प्लीज, तुम्ही ना आता तिची भाषा माझ्या समोर बोलू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, तिला आत्ताच्या आत्ता परत बोलवून घ्या. बाबा हो, आपण एवढी कष्टाने तक्रार केली आहे तर घेऊ देत ना पोलिसांना ऍक्शन. ताईला सांगा, भुवनेश्वरी मॅडमना एकदा तरी अद्दल घडलीच पाहिजे. त्यांना काय वाटतं की त्यांच्याकडे खूप पैसा आहे तर ते सगळं विकत घेऊ शकतील? तसं नाहीये. त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्या सुनेंनी ठरवलेलं काहीही करू शकते ती. बाबा प्लीज, हे बघा, ही संधी आहे भुवनेश्वरी मॅडमना धडा शिकवण्याची. बाबा तुम्ही हे लक्षात घ्या की ताईने जर ही संधी सोडली तर तिला आयुष्यभर त्या घरात खितपत पडावं लागेल. असं नाही होणार. हे बघ, मी तिला त्या घरात पाठवणारच नाहीये. घ्या, इथे ती राहणार आहे. बाबा हो, साधं सासरच्यांविरुद्ध एक तक्रार केली तर केवढी चिडली ती. ती काय तिच्या सासरच्यांना आणि नवऱ्याला सोडून इथे राहणार आहे? हे बघ, मी बोलीन तिच्याशी. तुम्ही ना आता फक्त एकच काम करा, तिला आत्ताच्या आत्ता परत बोलवून घ्या. हे बघ, आता तिला जे वाटतंय ना ते तिला करू दे. आपण शांत राहू जरा, आणि तू पण शांत राहा. बाबा, तुम्ही मला का शांत राहायला सांगताय? आणि मला एक कळत नाहीये, हे सगळं तुम्हाला कसं सहन होतंय? हे बघ इरा, तिचं आयुष्य आहे
अगं तिला ठरवू देत ना. आपण फॅमिली म्हणून तिला सपोर्ट केला पाहिजे. अहो म्हणून काय मारहाण करणाऱ्या घरात पाठवायचंय का ताईला? अगं असं म्हणलं का मी, पण तिला आता तक्रार करायची नसेल तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. पण बाबा हो, ताईवर अन्याय. हे बघ, आता तिच्या मनाची शांती होणं महत्वाचं आहे, कळलं? साहेब नमस्कार. नमस्कार मॅडम, तुम्ही परत का आलात? अहो आम्ही करतो ना चौकशी. हां, तक्रार केलीत ना तुम्ही? हो, पण त्या संदर्भातच थोडंसं बोलायचं होतं आपल्याशी. बरं बसा. बोला. तक्रार मागे घ्यायची आम्हाला. म्हणजे तक्रार कॅन्सल करायची. अरे हे काय चाललंय काय? आधी तक्रार करता, मग आता म्हणता तक्रार मागे घ्यायची आहे. आम्हाला काही दुसरी कामं नाहीत का? आमचा वेळ का वाया घालवता तुम्ही? सॉरी साहेब. तुम्ही कोण? काय हो मॅडम, तुम्ही वेगवेगळी माणसं घेऊन काय येता इथे? मगाशी त्या दुसऱ्या कोणीतरी आल्या होत्या आणि आता ह्या? नाही साहेब, ती माझी धाकटी मुलगी होती इरा. ही माझी थोरली मुलगी अक्षरा सूर्यवंशी. ओ अच्छा, तुम्हीच का त्या अक्षरा सूर्यवंशी? तुमचाच छळ केला ना तुमच्या सासरच्यांनी. अहो पण तुम्हाला तर एवढी मारहाण झाली होती की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकत नव्हता. तुम्ही ट्रामामध्ये आहात. हां, तुम्हाला 2-3 वेळा चक्कर आली असं सांगितलं गेलं आम्हाला. हां, तुम्ही तर आता एकदम बरेच झालात लगेच. काय मॅडम, त्या तर एकदम धडधाकट दिसत आहेत. हां, काय खोटी तक्रार केली की काय तुम्ही? कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर. त्यांचं म्हणणं आहे की या मॅडमनी त्यांचा छळ केलाय. नाही नाही नाही, आमचं मन काय अजून बी हे मानायला तयारच नाही राव. मास्तरींबाईंनी खरंच तक्रार केली असेल. त्यांच्याने आईसाहेबांची लई वेळा वादावादी झाली, भांडणं झाली, पण तरी बी मास्तरींबाईंनी ते सगळे विषय एकदम समंजसपणे हँडल केलते. त्याच्यावर उपाय काढला होता. आमच्या संग बोलल्या होत्या, आमच्यावर राग बी काढला होता म्हणा. पण या असं का पोलीस स्टेशनमध्ये जायची भाषा? नाही नाही नाही, आता आम्ही त्यांच्या संग नाही म्हणून लई एकटे फिलिंग वाटत असेल काय त्यासनी. त्यांनी आमच्यावरचा राग काढायचा, आम्हाला धडा शिकवायचा म्हणता नाही असलं. नाही रे नाही मर्दा, पण मास्तरीनबाई ह्या अशा धडा शिकवणाऱ्यातल्या नाहीत. मास्तरीनबाई प्रेमानं समजून सांगणाऱ्यातल्या आहेत. हे असं करणार नाहीत. खोटी तक्रार केली होती की काय? ते इरा नाही साहेब, खोटी तक्रार नाही केली. नाही म्हणजे गैरसमज झाला, त्यातून तक्रार केली गेली. हां, नाही म्हणजे खरंच आम्ही काहीच खोटं नाही बोललो. कसं आहे ना साहेब, खरंच तिची तब्येत बरी नव्हती. हो, तिला चक्कर आली होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तिला. आत्ता जरा बरं वाटतंय ना म्हणून इकडे आलो. असं झालं ते. मग तुम्ही आता तक्रार मागे घ्यायला आलात म्हणजे गैरसमज दूर झाला का? अरे काय चाललंय काय कळत नाही मला. नाही म्हणजे फॅमिली मॅटरमध्ये ना हे नेहमी असंच असतं. घरात जरा काही झालं की आले धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आणि मग मिटवतात आपसातच. अरे मग आधीच घरातल्या घरात मिटवायचं होतं ना, आमचा वेळ वाया गेला नसता. आणि मॅडम, याच्यापेक्षाही खूप महत्त्वाची कामं असतात आम्हाला, कळलं का? हो, खरंच सॉरी तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल. मी खरंच तुमची मनापासून माफी मागते, पण प्लीज साहेब ती तक्रार तेवढी आमची कॅन्सल करा. माझी काही तक्रार नाही आहे माझ्या सासरच्यांबद्दल. जरा नीट विचार करा मॅडम, आणि मग काय ते सांगा आम्हाला. काय तुम्ही आता तक्रार मागे घ्याल, परत तुम्हाला वाटेल उगीच मागे घेतली तक्रार, आणि परत आमच्याकडे याल आणि तक्रार लिहायला सांगाल. हे सगळं करत बसणार नाही आम्ही, सांगून ठेवतो. नाही साहेब, माझा निर्णय झालाय. मला खरंच तक्रार मागे घ्यायची. अहो मग तक्रार मागेच घ्यायची होती तर करायची कशाला? सॉरी
साहेब खरंच खरंच चुकलं आमचं. अच्छा ठीक आहे ठीक आहे, या रजिस्टरवर सही करा. हां. मग मी कळवतो तुम्हाला काय ते. थँक्यू साहेब, आणि सॉरी पुन्हा एकदा. हो ठीक आहे, पण पुन्हा असं काही करू नका म्हणजे झालं. हो